रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. बुलढाणा खामगाव नांदुरा हायवेवर बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10-15 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बुलढाण्यातील खामगाव ते नांदुरा महामार्गावर अमरसरी फाटा येथे सकाळी हा भीषण अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस ही मध्य प्रदेश परिवहन मंडळाची आहे. बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. नागरिकांनी जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार बस आणि विटा वाहतूक करणारी ही दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती. धडक इतकी जोरदार होती की बस आणि वाहनांचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर काचांचा खच पडला. रस्त्यावर विटा पसरल्या होत्या. जखमी प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच खामगाव पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.